श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत। श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे, तेने सर्वार्थ पाविजे। वार आहे तुमचा गुरुवार, अक्कलकोटी तुमचा दरबार। स्वामी, वार आहे तुमचा गुरुवार, अक्कलकोटी तुमचा दरबार। तुमच्यावर आहे श्रद्धा अपार, स्वामी तुम्हीच आमचे तारणहार, तुम्हीच आमचे पालनहार। स्वामी भक्त हो, आज गुरुवार आहे। तुम्हा सगळ्यांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा। आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे। स्वामी संदेश ऐकल्यानंतर प्रत्येक दिवशी आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळत असते आणि रोजच तुम्हाला ही नवीन प्रेरणा, नवीन उमेद हवी असेल तर आपले स्वामी संदेश आवर्जून ऐकत जा। तर आज स्वामींनी काय सांगितलेलं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। चला लगेचच जाणून घेऊया स्वामी काय सांगत आहे ते। स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, संधी मिळेल तुलाही लगेचच तू हिरमसू नको, संधी मिळेल तुलाही लगेचच तू हिरमसू नकोस। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस। प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, फक्त स्वार्थी व्यक्तीच्या नात्यासाठी तू अडकून पडू नकोस, तू अडकून पडू नकोस। तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहे, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहे। अहंकार आणि गर्वासाठी जीव लावणाऱ्यांना सोडू नकोस, जीव लावणाऱ्यांना सोडू नकोस। अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ, अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस। उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे थोडे। नाही नाही म्हणून उगाच कुढत बसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस, फक्त तू खचू नकोस। सामर्थ्य आहे हातात जर स्वप्न डोळ्यात घेऊन चल, सामर्थ्य आहे हातात जर स्वप्न डोळ्यात घेऊन चल। परिस्थितीवर भिडवून छाती दोन हात करत चल। विजय फक्त तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस। आणि आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत हे मात्र विसरू नकोस, हे मात्र विसरू नकोस। आयुष्य खूपच सुंदर आहे, तू फक्त खचू नकोस। अरे तोटा काय आहे तुझ्या भाग्याला, तुझ्या सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला। तोटा काय आहे तुझ्या या भाग्याला, तुझ्या सद्गुरूचे पाय आहेत डोके ठेवायला। काय भीती आहे तुला जीवन जगताना, जेव्हा आम्ही सदैव आहोत तुझ्या मार्गदर्शनाला। जिथे जिथे तू भरकटणार तिथे आम्ही डोळे वटारणार, जिथे जिथे तू भरकटणार तिथे आम्ही डोळे वटारणार। हाताशी धरले तुला तर आहे का हिम्मत या काळाचीही तुझ्या जवळ यायला। ब्रह्मांडही थरथरते पाहून आम्हाला, अनंत जन्मीचे पुण्य आलंय तुझ्या फळाला, अनंत जन्मीचे पुण्य आलंय तुझ्या फळाला। जसा आधार लेकराला त्या आईचा, जसा आधार लेकराला त्या आईचा, तसा आधार तुला तुझ्या या स्वामी माऊलीचा। नुसतं नामही पुरेसं आहे आमच्याशी एकरूप होण्याला, नुसतं नामही पुरेसं आहे आमच्याशी एकरूप होण्याला। काय तोटा आहे तुझ्या या नशिबाला, जेव्हा तुझ्या या सद्गुरूचे पाय आहे तुझं डोकं ठेवायला। अरे अथक नामस्मरण आणि अजोड भक्तीच तर आमच्याजवळ येणारा एकमेव श्रद्धेचा रस्ता आहे, एकमेव श्रद्धेची वाट आहे, हे कायम लक्षात ठेव। या वाटेवर जो चालतो त्यालाच आमचा सहवास लागतो, हे नेहमीच लक्षात ठेव। आमचं नाम घेतलं की संकट येणार नाही असं होणार नाही, पैशाचा ढीग तुझ्यासमोर येऊन पडेल असंही होणार नाही, पण जे पैशाने तुला मिळवता येणार नाही ते समाधान आणि ती मनशांती आमच्या नामस्मरणाने मिळत असते। अरे सगळी धडपड जर तुझी सुखासाठी चालते तर सुख अनुभवण्यासाठी समाधानी आयुष्य जगणं देखील तितकंच गरजेचं आहे। आणि समाधानी आयुष्य जगायचं असेल तर तुला समाधान लाभणं देखील तितकंच आवश्यक आहे। आणि ते फक्त मिळतं आमच्या सानिध्यात, ते फक्त मिळतं आमच्या नामस्मरणात। तेव्हा कायम आमच्या नामाचा जप करावा आणि अनुभव घ्यावा। खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी आणि आनंदाचे क्षण तुझ्या जवळ येऊन देखील निघून जातात, पण तुझं मात्र त्याकडे अजिबातच लक्ष नसतं। तुला सुख हे मृगजळाप्रमाणे लांब लांब भासत असतं आणि तू मात्र त्याच्या मागेच धावत असतो। आणि म्हणूनच
जवळ आलेलं सुख देखील तुला अनुभवता येत नाही, म्हणून जे जवळ आहे त्याची वेळीच कदर करायला शिक आणि भरभरून जगायला शिक. मग जेव्हा कुठेच तुझ्या सामर्थ्याचं निराकरण होणार नाही, तेव्हा मात्र आमचा दरबार सदैव तुझ्यासाठी उघडा असणार आहे. तेव्हा दाद मागण्याचे शेवटचे ठिकाण म्हणजे फक्त एकच अखिल ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक म्हणजे तुझ्या या स्वामी माऊलीचे दरबार होय, जिथून कोणीही निराशा घेऊन बाहेर पडत नाही. अरे, आमच्याकडे येतो तेव्हा आम्हाला कधी हे नको सांगू की तुझ्या अडचणी किती मोठ्या आहे. उलट तुझ्या अडचणींना तू सांग की तुझा स्वामी किती मोठा आहे. अरे, जेव्हा तू आमच्या समोर येतो, हात जोडतो, तेव्हा फक्त मनापासून प्रार्थना कर आणि तू फक्त मनापासून प्रार्थना करावी एवढीच आमची अपेक्षा असते. पण तुझी प्रार्थना कमी आणि समस्यांची यादीच खूप जास्त मोठी असते आणि समस्यांची यादी वाचता वाचता तू प्रार्थना करणं मात्र विसरून जातो आणि आम्हाला मात्र तुझ्या प्रार्थनेची अपेक्षा असते, ती कधी पूर्णच होत नाही. म्हणून तुला मनापासून सांगतो, तुझ्या समस्या काय आहे, तुझ्या अडचणी काय आहे हे आम्हाला ठाऊक आहे. ते पुन्हा पुन्हा तू वाचून दाखवू नकोस. तू फक्त आमची प्रार्थना कर, आमचं नामस्मरण कर आणि आमचं चिंतन कर. जेव्हा तू मनापासून प्रार्थना करतो आणि आमचं चिंतन करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने तुझी चिंता मिटवण्याचं, तुझ्या चिंतेची चिता पेटवण्याचं काम आम्ही स्वतः करत असतो. पण त्या ठिकाणी तुझा भाव, तुझी निर्मळ भक्ती आम्हाला अपेक्षित असते. जो भक्त आमची ही अपेक्षा पूर्ण करतो त्याला मात्र आम्ही कधीही अंतर देत नाही, त्याला आम्ही कधीही रिकाम्या हाती पाठवत नाही. म्हणूनच आमच्या दरबारात आल्यानंतर तुझ्या समस्या सांगण्यात वेळ घालवण्यापेक्षा नामात तल्लीन हो. थोडा उशीर होईल पण सगळं ठीक होईल. अगदी तुला हवं तसंच होईल. दिवस वाईट आहे तुझा, पण तुझं आयुष्य वाईट नाही. अरे, तुला हे आयुष्य दिलेलं आहे तर तुझ्या त्या आयुष्याबद्दल आम्ही देखील काहीतरी योजना आखल्याच असतील. आणि जर तुझा माझ्यावर विश्वास आहे तर खंबीरपणे उभा राहा आणि फक्त आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेव. तुला दिलेलं हे आयुष्य आनंदाने आणि भरभरून जगायला शिक. सुरक्षित राहा, स्वस्थ राहा आणि आनंदित राहा. त्यासोबतच आमचं नाम घेत राहा. बघ, अशा पद्धतीने जर तुझी वागणूक असेल तर आम्ही मात्र तुला सदैव एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल अशी मी आशा व्यक्त करते. सुरुवातीला तर तुम्हाला धन्यवाद सांगते की तुम्ही शेवटपर्यंत आजचा स्वामी संदेश ऐकून घेतला. तर स्वामी भक्त हो, आजच्या संदेशमध्ये आपल्याला एकच गोष्ट बघायला मिळाली. जी गोष्ट आपल्याकडनं घडत असते ती म्हणजे आपण जेव्हा स्वामींकडे जातो, स्वामींच्या दरबारात जातो, घरीही आपल्या फोटो असतो, मूर्ती असते, तिथे बसतो, पण समोर बसल्यानंतर आपण आपल्या समस्या जास्त प्रमाणात सांगत असतो. पण त्या ठिकाणी स्वामींना अपेक्षित असते ती फक्त आपली प्रार्थना. त्यामुळे स्वामींना आपल्या सगळ्या काही गोष्टी माहीत आहे, मग त्या सुखाच्या असू द्या किंवा दुःखाच्या असू द्या. स्वामींसमोर दुःख सांगण्याची गरज नाही, स्वामींसमोर फक्त प्रार्थना करण्याची गरज आहे. स्वामींना मनापासून हाक मारण्याची गरज आहे. बघा, जेव्हा आपण मनापासून स्वामींना हाक मारणार आहे तेव्हा स्वामी महाराज आपल्यासाठी नक्कीच धावून येणार आहे. ह्या एका वाक्यावर विश्वास ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करा. तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.